शिव शंभो शिव शिवा. Friends, today we are going to learning very interesting topic, that is Kundalini Jagran. This topic is very interesting. That's why don't skip the video and watch whole video. मित्रांनो, आजचा व्हिडिओ लेक्चर अतिशय खास होणार आहे. कारण आपण आपल्या शरीरातली कुंडलिनी कशी जागरण करायची, कुंडलिनी म्हणजे काय, याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. आजचा व्हिडिओ अतिशय खास होणार आहे. आपल्या आध्यात्मिक नॉलेजमध्ये, आध्यात्मिक ज्ञानामध्ये वृद्धी करणार आहे. आपल्या मनुष्य देहाची प्रगती कशाने होईल, आत्म्याची शुद्धी कशाने होईल, आपल्या जीवनाचा मार्ग कसा सापडेल, आपल्याला परमात्म्याची प्राप्ती कशी होईल, आणि हे पृथ्वीवरील जे जीवन आपण जगतो आहोत, या जीवनातलं गूढ काय आहे, याचा यथंभू अभ्यास आपणाला या कुंडली जागरणमधून होणार आहे. तेव्हा प्लीज व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, पूर्णतः व्हिडिओ पहा, जेणेकरून आपणाला पूर्णतः या कुंडलिनी जागरण याविषयी सविस्तर माहिती मिळेल. सो लेट्स स्टार्ट. We all of know human body have 72,000 nadis in their bodies. म्हणजेच आपल्या प्रत्येकाला माहिती आहे की आपल्या शरीरामध्ये, मानवी शरीरामध्ये 72,000 प्रकारच्या नाडी असतात. आणि आउट ऑफ देम ओनली 72 नाडीज आर व्हेरी इम्पॉर्टंट. आणि त्यापैकी 72 नाड्या आहेत, 72,000, परंतु त्यापैकी 72 नाड्या ह्या अतिशय महत्त्वाच्या असतात. बट आउट ऑफ देम 10 आर व्हेरी युजफुल. आणि त्यातून सुद्धा 72 पैकी सुद्धा 10 नाडी खूप महत्त्वाच्या असतात. ठीक आहे. बट अगेन व्हेरी इम्पॉर्टंट, देर आर ओनली 3 नाडीज. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या 10 नाड्यातून सुद्धा या 3 नाड्या अतिशय महत्त्वाच्या असतात, एकदम महत्त्वाच्या असतात. तर त्या कोणत्या असतात? देर आर व्हेरी इम्पॉर्टंट 3 नाडीज ओनली, दॅट्स आर इला, पिंगला अँड सुषुम्ना. म्हणजेच आपल्या शरीरामधल्या या अतिशय महत्त्वाच्या ज्या नाडी आहेत त्या म्हणजे इला किंवा इडा नाडी म्हणतात, पिंगला आणि सुषुम्ना. तर यांचं स्थान कुठं आहे, त्या कशा वाहतात, त्या कुठून कशा वाहतात आणि त्याचं कार्य काय, हे सगळं आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. तर वी नो वी आर टेकिंग एअर विथ द हेल्प ऑफ ब्रीथ. आपल्या सगळ्याला माहिती आहे की आपण श्वासाच्या आधारानं आपण हवेतून ऑक्सिजन घेतो, म्हणजे श्वास घेतो. हे श्वास चालू आहे म्हणून हे यंत्र चालू आहे, बरोबर. तर दोन्ही नॉस्ट्रिलमधून आपण हवा घेत असतो, या दोन्ही नाकपुडीमधून, इकडून आणि इकडून. परंतु दोन्ही एकदम चालू असतात का? नाही. कधी डावी नॉस्ट्रिल म्हणजे डावी नाकपुडी चालू असते, कधी उजवी चालू असते. बघा तुम्ही असं हे करून बघा, हवा कुणीकडून जाते. आपण एका नॉस्ट्रिलमधून घेतो, दुसऱ्या नॉस्ट्रिलमधून सोडतो, किंवा याच नॉस्ट्रिलमधून घेतो याचमधून सोडतो. म्हणजे कधी काही वेळासाठी डाव्या नाकपुडीमधून आपला श्वास घ्यायचं चालू असतं, सोडायचं चालू असतं, तर काही वेळासाठी उजवीकडून चालू असतं. पण दिवसातून काही असे प्रसंग येतात, साधारणतः 1-2-3 तासातनं एकदा, की 4 मिनिटासाठी, 2 मिनिटासाठी, 5 मिनिटासाठी आपण या दोन्ही नाकपुडीने श्वास घेत असतो आणि सोडत असतो. म्हणजे आपल्या दोन्ही नाकपुडी चालू असतात. इतर वेळी हे तर चालू असते किंवा इकडली तर चालू असते, डावी तर चालू असते किंवा उजवी तर. परंतु कधी 2-3 तासातनं एकदा 1.5 मिनिटासाठी, 2 मिनिटासाठी किंवा 5 मिनिटासाठी आपली या दोन्ही नाकपुडीमधून आपण घेत असतो आणि सोडत असतो, अशी अवस्था असते.
अशी ज्या वेळेला अवस्था असते म्हणजे आपल्या दोन्ही नाकपुडी जेव्हा चालू असतात त्यावेळेला आपली सुषुम्ना नाडी जागृत झालेली असते, ॲक्टिवेट झालेली असते सुषुम्ना नाडी. तर या नाडी कुठं आहेत, कशा आहेत आता बघूया सविस्तर. When we taking the breath, uh, uh, when we taking the breath लेफ्ट साइड ऑफ नॉस्ट्रिल म्हणजे आपण डावी जी नाकपुडी आपली तिकडून ज्या वेळेला आपण श्वास घेत असतो आणि सोडत असतो आणि ती जी नाडी असते किंवा ती हवा घेण्याची जी पद्धत आहे तिला इला नाडी असे म्हणतात. इला किंवा इडा नाडी असे म्हणतात. यालाच दुसरं नाव चंद्र नाडी सुद्धा आहे. म्हणजे डावीकडून ज्या वेळेला आपला श्वास चालू असतो डाव्या नाकपुडीतनं आणि त्या नाडीला इला किंवा इडा नाडी म्हणतात किंवा चंद्र नाडी असे सुद्धा म्हणतात. आणि मग ही डावी बंद होते थोड्या वेळाने आणि उजवी चालू होते. कधी उजवी डावी हे दिवसभर कंटिन्यू चालू असते आणि कधी कधी दोन्ही पण चालू असतं, पण हे फक्त 2-3 मिनिटासाठी असतं. आणि व्हेन वी आर टेकिंग द एअर ऑर ब्रीथ इन राईट साईड दॅट नाडी इज कॉल्ड ॲज पिंगला नाडी. आणि ज्यावेळेला आपण उजव्या बाजूनं हवा घेत असतो आणि सोडत असतो त्या नाडीला पिंगला नाडी किंवा सूर्य नाडी असे सुद्धा म्हणतात. म्हणजे डावी नाडी ही चंद्र नाडी झाली, डावीकडून आपण जे हा श्वास घेत होते, उजवीकडून घेत असताना पिंगला नाडी म्हणजेच सूर्य नाडी झाली. आणि ज्या वेळेला दिवसातून एक 2-3 तासातला 2-3 तासाला अशा अवस्था येते की आपण दोन्ही नाकपुडीतनं श्वास घेतो सोडतो घेतो सोडतो. तर तो जो टाईम पिरियड असतो त्यावेळेला आपली सुषुम्ना नाडी जागृत झालेली असते आणि या दोन्हीच्या मध्ये म्हणजे इला आणि पिंगलाच्या मधून जी वाहते तिला सुषुम्ना नाडी असे म्हणतात. त्यालाच ईश्वरीय नाडी असे म्हणतात. आणि ज्यावेळेला आपण सुषुम्ना नाडी चालू असते त्यावेळेला जर आपण चॅन्टिंग म्हणजे मंत्रोच्चार केला, मेडिटेशन म्हणजे ध्यान केलं, देवाचे परमात्म्याचे आठव केला त्या टाईममध्ये, तर आपल्याला परमात्म्याशी सहज कॉन्टॅक्ट होतो. म्हणजे परमात्म्याची शिवनाडी आणि आपली जीवनाडी एक होते आणि आपली जी संकल्पना आहे, आपली जे मागणं आहे, आपली जी प्रार्थना आहे ते डायरेक्ट देवापाशी पोहोचते. अतिशय महत्त्वाचा टाईम आहे बघा, शुभ मुहूर्त. जसं आपण एखादं चांगलं कार्य करताना शुभ म्हणजे उदाहरणार्थ लग्न कार्य असेल किंवा घर बांधणीचं कार्य असेल, शुभ मुहूर्तावर करतो की नाही? कारण ते खूप महत्त्व असतं त्या टायमाला. तसं दिवसातनंही ज्यावेळेला सुषुम्ना नाडी चालू असते म्हणजे आपले दोन्ही नॉस्ट्रिलमधून हवा घेणं आणि सोडणं चालू, डावीकडून आणि उजवीकडून दोन्हीकडून पण हवा घ्यायचं आणि सोडायचं चालू असतं बॅलन्सिंग समप्रमाणात. आणि त्यावेळेला आपली सुषुम्ना नाडी जागृत झालेली असते, ॲक्टिवेट झालेली असते. आणि अशा वेळी जर आपण परमेश्वराचं ध्यान केलं, प्रार्थना केली, परमेश्वराला आपलं म्हणणं मागितलं तर आपल्याला परमेश्वर ते देतं. कारण त्यावेळेला ईश्वरीय तत्व आणि आपलं जीवीय तत्व एक झालेलं असतं आणि हिलाच सुषुम्ना नाडी असं म्हणतात. सुषुम्ना नाडी या दोन्हीच्या मधली नाडी. म्हणजेच डावीकडे जे आपण जे नाकपुडीतनं जे श्वास घेत होतो इला नाडी किंवा चंद्र नाडी, उजवीकडून घेत होती पिंगला नाडी किंवा सूर्य नाडी. आणि या दोन्हीच्या मध्ये एक अदृश्य असते म्हणजे दोन्हीच्या सीमारेषेवर मध्यभागी जी वाहते ती कुठली? सुषुम्ना नाडी. आणि हिलाच ईश्वरीय नाडी किंवा गॉड्स नाडी असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे अगदी दैवी नाडी आपल्या शरीरात. हे सगळं देव, सगळं दानव आपल्या शरीरातच आहे हो. म्हणजे ते दैवी तत्व कधी जागृत होतं तर ज्यावेळेला आपली सुषुम्ना नाडी चालू असते किंवा ॲक्टिव्ह असते त्यावेळेला दैवी तत्व आपल्यातलं हे जागृत झालेलं असतं. म्हणजे आपण कुठलीही संकल्पना केली त्यावेळेला तर ती होणारच. जसं जिभेवर दिवसातून 3 वेळेला सरस्वती माता बोलत असते, तथास्तु म्हणत असते जिभेत. म्हणून आपण अर्वाच्य किंवा वाईट शब्द आपण नाही बोलले पाहिजेत. आता काही काही बायकांना सवय असते बघा, जळलं मेलं, असं झालं तसं झालं तसं झालं. घरात जर असं त्या बायका म्हणत असतील तर घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी पास होते. कारण त्यांनी म्हणाला आणि सरस्वती मातेनं जर तथास्तु म्हणाला किंवा जी वास्तुपुरुष आहे घरातला म्हणजे वास्तूमध्ये वास्तुदेवता असते, आपल्या घरात एक देवता असते
ज्यावेळेला आपण दिवसभर आपलं बोलणं ऐकत असते ती आणि तिचा दिवसातनं 3 वेळेला ती तथा असतो म्हणते. मग तो टाईम आपल्याला माहीत नसतो कधी म्हणते म्हणून. आणि आपण मनाला एखादी वाईट गोष्ट आणि त्यावेळेला तिनं तथा असतो. म्हणजे तू म्हणतो तसंच हो असं जर म्हटली तर तसंच होतं. म्हणून शुभ बोलावे, शुभ चिंतावे. कारण जीभ ही साक्षात सरस्वती माता आहे. म्हणून आपण तिचा उपयोग चांगलं बोलण्यासाठीच केला पाहिजे. जर आपण वाईट बोलत असू तर ती आपल्याला त्रासदायक होणार आहे. बरोबर आहे का नाही? म्हणून आपण चांगलं बोललं पाहिजे नेहमीसाठी, जेणेकरून आपली सरस्वती माता तथास्तु म्हटल्यावर आपल्याला त्या चांगल्या म्हणण्याचं फळ मिळेल. तर हे झालं इला, पिंगला आणि सुषुम्ना नाडी. आपल्या शरीरात 3 प्रकारच्या नाड्या असतात. एक इला नाडी म्हणजे डावीकडून जी वाहते ती इला नाडी, उजव्या नाकपुडीतून वाहते ती पिंगला नाडी. इला नाडीला चंद्र नाडी म्हणतात, पिंगला नाडीला सूर्य नाडी म्हणतात आणि दोन्हीच्या मधून जी वाहते तिला सुषुम्ना नाडी किंवा दैवी नाडी असे म्हणतात. आणि ज्यावेळेला आपण दैवी नाडी आपल्या शरीरात चालू झाली, आपण असं करून बघू शकतो, ज्यावेळेला दोन्हीकडून आपली हवा घेणं आणि सोडणं पास म्हणजे हवा आपण घेत असतो आणि सोडत असतो, हे दोन्ही नाकपुडी ज्यावेळेला चालू असतात त्यावेळेला आपली सुषुम्ना नाडी ॲक्टिव्हेट झालेली असते. आणि आपल्याला हा जर टाईम माहीत नसेल तर सुषुम्ना नाडी कशी ॲक्टिव्हेट करायची हेही सांगतो. तर आपण ध्यानाला बसायचं. आपण परमेश्वराचं चिंतन किंवा मेडिटेशन करायचं. ओम नम शिवाय, जय श्रीराम म्हणा. तुम्हाला ज्या चॅन्ट करायचं आहे मंत्र तो करू शकता. आणि ज्यावेळेला आपण ध्यानाला बसलेलो असतो, किमान 1 तास तरी आपण ध्यानाला बसलं पाहिजे दररोज. म्हणजे साधारणतः पहिला अर्धा तास निघून गेला, की तिथून आपण मग आपलं मन एकाग्र ज्यावेळेला होतं, त्यावेळेला मग ती सुषुम्ना नाडी उघडली जाते, ॲक्टिव्हेट होते आणि मग आपल्याला अगदी आपल्या डोळे झाकलेले असून सुद्धा आपण पूर्ण प्रकाश पडलेला किंवा आपण एक वेगळ्या विश्वात गेल्यासारखा भास होतो. आपल्याला असे वले, 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 गोल, 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 गोल उघडत, उघडत आपण आत अंतरंगात जात आहोत. आपल्यापुढे प्रत्येक एक अंग ह्या विश्वाचं उघडत आहे आणि आपल्याला आपण पृथ्वीवरून अगदी मूनवरून अजून दुसऱ्या कुठल्यातरी ग्रहावर असं जात, जात, जात परमेश्वराच्या पुढे तिकडं जात आहोत काय, की आपलं मन असं बॉडी इथंच असते, पण आपलं मन असं आपल्यातला जो सूक्ष्म देह आहे, तो असा हवेत जात, जात, जात वरती, वरती, वरती आपलं जात असतो. आणि ज्यावेळेला हा वरती, वरती, वरती जात असतो, त्यावेळेला आपल्या शरीरातले एक एक चक्र ॲक्टिव्हेट होत, 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 होत जात असतात. आपल्या शरीरामध्ये किती चक्र आहेत माहिती आहेत का? देअर आर थाउजंड चक्रास. हजारो चक्र आहेत आपल्या शरीरामध्ये. किती? हजारो. म्हणजे हिशोब नाही, 10,000, 20,000, 50,000 असतील. परंतु आउट ऑफ देम ओन्ली 7 चक्रास आर व्हेरी इम्पॉर्टंट. परंतु त्यापैकी 7 चक्र जे आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत आपल्या शरीरामधले. 7 चक्र. आता हे 7 चक्र कोणते? ते कुठं आहेत? आणि ते कसे ॲक्टिव्हेट करायचे? त्याचा बॅलन्सिंग कसा करायचा? ते इम्बॅलन्स झाल्यावर काय होतं? हे सगळं आपण पाहणार आहोत. तर 7 चक्र आहेत आपल्या शरीरामध्ये. तर कोणकोणते आहेत? आधी त्या चक्रांची नावं आपण डिस्कस करूया. त्यानंतर त्याचे उपयोग डिस्कस करूया. ते कुठं त्यांचं स्थान आहे ते डिस्कस करूया. व्हिडिओ अतिशय खास होणार आहे. अतिशय आध्यात्मिक आहे. आपलं आध्यात्मिक स्पिरिच्युअल नॉलेज वाढवणार आहे. तेव्हा प्लीज, प्लीज सगळ्यांनी अगदी लक्ष देऊन ऐका. कारण हे ज्ञान असं मिळत नाही हो. आणि हे माझ्या मुखातनं परमेश्वराची कृपा, शंभूची कृपा म्हणून हे शंभू माझ्याकडून वधवून घेत आहेत. तेव्हा प्लीज नीट ऐका. पहिलं जे चक्र आहे ते मूलाधार चक्र. मूलाधार चक्र म्हणजे कुठं असतं? आपली जी बसण्याची जागा आहे. म्हणजे आपले शारीरिक आपण ज्याला गुदाद्वार आणि लिंग म्हटलं जातं. तर त्याच्या जागेत मधल्या अवस्थेत हे मूलाधार चक्र असतं. मूलाधार चक्र म्हणजे पूर्ण शरीराला आधार देणारे, पूर्ण शरीराचं बॅलन्सिंग करणारे. आणि हे चक्रास कुठं असतात? आपले जे मणके आहेत इथून साधारणतः इथून हे चक्र असतात, परंतु मणके हे आपल्या इथून मानेपासून ते बसायची जागा जी खाली आहे इथपर्यंत असतात. तर यालाच मेरुदंड असं म्हणतात मराठीत. पौराणिक भाषेत मेरुदंड म्हणतात. ते या
तर या मेरुदंडामध्ये हे 7 चक्र स्थिरावलेले असतात आणि त्यातलं जे पहिलं जे आहे म्हणजे बसायची जागा किंवा लिंग आणि गुदाद्वार याच्यामधला जे चक्र आहे त्याला मूलाधार चक्र म्हटलेलं आहे आणि त्यालाच शरीराला पूर्ण बॅलन्सिंग करतं म्हणून आधार चक्र सुद्धा म्हणतात. आणि या मूलाधार चक्राची वर कोण कार्य करतं किंवा याचे देवी देवता कोण आहेत तर गौरी आणि गणेश. गौरी म्हणजे साक्षात पार्वती आणि गणेश, गणेश म्हणजे गणपती बाप्पा यांचा हुकूम किंवा यांचं वर्चस्व या चक्रावर चालतं आणि हे चक्र ॲक्टिवेट जर झालं तर आपल्याला स्फूर्ती, बल, तेज आणि शूरता, वीरता, धैर्य म्हणजे आपल्यातलं लढवय्या म्हणजे आपल्यातला जो लढाऊ जवान आहे, आपल्या शरीरात जो वॉरियर आहे आपल्यातला शरीरातला, तो जागृत होतो. म्हणजे ते बॅलन्सिंग असेल तर. आणि पण आपले हे सगळे चक्र ब्लॉकेज झालेले आहेत. कारण आपण त्याला उघडलंच नाही. तुझं आहे तुझं पाशी करून तू जागा चुकलास. बिंबीच्या सॉरी हरणाच्या बिंबीमध्ये कस्तुरी असते. परंतु तो इकडे-तिकडे हिंडतो. कारण त्याला माहीतच नसतं कस्तुरी आपल्या स्वतःच्या बिंबीशी हिंडतो दारोदारीशी. म्हणजे तो हुडकत असतो सुगंध कुठून येते म्हणून. पण हा सुगंध देणारी कस्तुरी त्याच्या बिंबीत असते. तसं परमेश्वराने आपल्या शरीर म्हणजे असं कॉम्प्युटर आहे, की त्यात सगळंच आहे. परंतु ते त्याच्यावर धूळ साठलेली आहे. ती आपण झटकली पाहिजे आणि ते झटकून स्वच्छ करून त्याला मोकळं केलं पाहिजे म्हणजे ते ॲक्टिव्हेट होतं. कारण आपलं त्याच्यावर गंज चढला आहे. जसं की देवानं बुद्धी दिली पण त्याच्यावर गंज चढल्यामुळं बुद्धी काम करत नाही. हां? तर आपल्याला तो गंज कसा काढला पाहिजे? स्पिरिच्युअल नॉलेज, प्राणायाम केला पाहिजे, ध्यान केलं पाहिजे, धारणा केली पाहिजे, उपासना केली पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे, देवातला शरण गेलं पाहिजे अनन्य भावे. तेव्हा आपल्या हा बुद्धीचा गंज निघून जाईल आणि आपल्या शरीराची ओळख होईल. शरीरात सगळं आहे हो जगात जे 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 जग आहे ना, जितके विश्व आहेत म्हणजे हजारो सूर्यमालिका आहेत ना, हे सगळं आपल्या शरीरात आहे. तुम्ही म्हणाल की काडगावकर सर वेडे झाले, पागल झाले. काही बोलतात, काही सांगतात. नक्कीच पागल. ह्यांना कुठेतरी दवाखान्यात सायकॉलॉजिकल जो दवाखाना असतो, सायकॅट्रिस्टला दाखवायला पाहिजे. म्हणजे जो मानसिक विकार तज्ज्ञ आहे, त्यांना दाखवण्याची गरज आहे. पण काय सांगाल सगळं जगात जे आहे किंवा या गॅलेक्सीमध्ये सगळं जे जे भरलं आहे त्याच्या पलीकडं बी आहे. हे सगळं आपल्या आतमध्ये उरडे शरीरात कसं असेल, हे काहीतरी सांगत सुटले. गंमत आहे ना? तर मी उगाच सांगत नाही, प्रूफ आहे माझ्याकडे. काय प्रूफ आहे? आपण सगळ्यांनी ही कथा ऐकली असेल. श्रीकृष्ण लहान होते. लहान असताना त्याला श्रीकृष्णाला यशोदा माता, तसे तर ते देवकीचे पुत्र आहेत, पण सांभाळ कोणी केलं? यशोदेनं. 2 आयांचं प्रेम मिळालं. यशोदा माता श्रीकृष्ण नटखट होते, खोड्या करत होते काम करताना म्हणून त्यांना उकळाला बांधायचे, मुसळाला बांधायचे, एखाद्या खांबाला बांधायचे आणि ते ताक वगैरे करायचे. कारण तिने ती काहीतरी करायला लागली की श्रीकृष्ण पाठीमागून यायचे आणि असे मिठी मारायचे आईला आणि कामच करू देत नव्हते किंवा खोड्या करत बसायचे. तर काम करता यावं म्हणून त्यांना उकळाला बांधायचे मुलाला. तर श्रीकृष्ण रडायला लागले. मग श्रीकृष्णाला एकदा असं वाटलं की आपण कोण आहोत हे आपल्या यशोदे मैयाला कळलं पाहिजे. म्हणून पण कधी वाटलं कारण ते त्यांनी ते पर्वत असं डोंगर कडंगळीनं उचलला होता ना ती कथा किंवा काल्या मर्दन करून आलते. हे सांगितलं यशोदेला फोटो चढले. काय आळ घेत आमच्या प्रश्नावर म्हणे. डोंगर कसा उचलेल किंवा काल्याची उडूड बाळ मर्दन कसं करेल काहीही सांगत येतात गवळणीनं तुम्ही माझ्या प्रश्नाविषयी. तुम्ही दुष्ट आहात. प्रश्नावर काय काय आळ घेतात किंवा खोड्या काढल्या म्हणे एवढं छोटासा कर्ण कसा कृष्ण आणि कशा खोड्या काढेल. तुमच्या शिंक्यावर गेला लोण्याचा गोळा खाल्ला किंवा दाढीची मिशीची गाठ
वेणीची आणि मिशीची गाठ बांधून आलता एका नवरा बायको झोपली होती तर त्यांची येऊन बायकोची वेणी आणि त्या